माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब आणि आमच्या विभागाचे डेप्युटी श्री नितीन गणापुरे सर यांच्या संकल्पनेतून सटाणा शहरामध्ये अशी 50 ठिकाणे महत्त्वाची निवडलेली आहेत, ज्यामध्ये मार्केटमधील ठिकाणे आहेत, दुकाने ज्या ठिकाणी दुकानाचं जास्त आहेत, बँका आहेत, पतसंस्था आहेत, आर्थिक केंद्र आहेत, मंदिर मस्जिद पुतळे आहेत. या महत्त्वाच्या ठिकाणी चोऱ्या होऊ नयेत किंवा इतर कोणतीही घटना होऊ नये म्हणून आम्ही याप्रमाणे QR कोड डिप्लॉय करणार आहे. या QR कोडमध्ये हे QR कोड संबंधित ठिकाणी लावल्यानंतर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी, प्रामुख्याने रात्रीच्या वेळी आम्ही त्यांच्या मोबाईलवरती डाउनलोड केलेलं आहे. ते या ठिकाणी जातील. संबंधित यशवंतराव महाराजांच्या मंदिराच्या समोर हे जर लावलं तर त्या ठिकाणी आमचे लोक नाईटला जातील. रात्री 1:30 वाजता 2 वाजता जी ठरवून दिलेली वेळ आहे, रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जातील. ते त्या ठिकाणी स्कॅन करतील. स्कॅन केल्यानंतर माझ्या मोबाईलवरती किंवा आमचा जो ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आहे पोलीस स्टेशनचा, त्या ग्रुपवरती ही सगळी किती वाजता व्हिजिट केली आणि काय आढळलं हे त्या QR कोडवरती येणार आहे. याच्यामुळं पेट्रोलिंगच्या दरम्यान सुसूत्रता येणार आहे आणि कोण कंटाळा केला, कोण आळशीपणा केला किंवा इतर कारणामुळे त्या ठिकाणी गेला नाही तर ते वरिष्ठांनी सगळ्यांना समजणार आहे. यामध्ये पोलीस पेट्रोलिंग सजगपणे होईल, सतर्कपणे होईल. कुठलाही प्रकार सटाणा शहरामध्ये होणार नाही यासाठी मी हे असे 1 ते 50 असे QR कोड काढलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी QR कोडला आम्ही 2-3 दिवसामध्ये स्कॅनिंग करायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून संपूर्ण शहराची सुरक्षितता अबाधित राहील याची आम्ही खात्री करणार आहोत.